नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लर्निंग नर्सेस या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, DMARची प्रोसेस ही जवळपास 30% पूर्ण झालेली आहे. ओपनमधील सर्वसाधारण आणि महिला आरक्षणापर्यंत सर्व ऑर्डर ह्या पूर्णपणे देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांना असा प्रश्न पडलेला आहे की अंशकालीन पदवीधर, खेळाडू, माजी सैनिक, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त या आरक्षित जागेसाठी जर योग्य उमेदवार मिळाले नाही तर ह्या जागा ओपन सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट होतील का? कन्वर्ट नाही झाल्या तर त्यासाठी काय करावे लागेल? तर मित्रांनो, माजी सैनिक सोडता बाकीच्या सर्व आरक्षित जागा ह्या खरं तर कन्वर्ट व्हायला पाहिजेत. परंतु काही कारणास्तव ह्या जागा जर कन्वर्ट नाही झाल्या तर DMARला त्या संदर्भात निवेदन देऊन जागा कन्वर्ट करण्यासंदर्भात विनंती कराव्या लागतील. आता पाहूया महत्त्वाचा प्रश्न. सिलेक्शन लिस्ट केव्हा लागणार किंवा कधीपर्यंत लागू शकते? तर मित्रांनो, स्टाफ नर्स या पदासाठी सिलेक्शन लिस्ट आज किंवा या आठवड्यात लागणे 100% अपेक्षित आहे. कारण ओपनसाठीच्या जवळपास 90% ऑर्डर ह्या पूर्ण झालेल्या आहेत. जर कास्ट वाईज ऑर्डर DMAR देणार असेल तर त्यांना सर्वप्रथम सिलेक्शन लिस्ट लावूनच कास्ट वाईज ऑर्डर देण्यात येणार असल्याची माहिती DMARमधून मिळालेली आहे. प्रश्न दुसरा, DMAR सर्व कास्टच्या ऑर्डर देण्यासाठी किती वेळ घेऊ शकतो? तर मित्रांनो, सर्व कास्टच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी साधारणतः फेब्रुवारी 2024च्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती DMARमधील खास सूत्रांकडून मिळालेली आहे. प्रश्न तिसरा, ओपनसाठी साधारणतः कट ऑफ किती असेल किंवा कोणत्या SMLपर्यंत ओपनसाठी ऑर्डर येतील? तर मित्रांनो, ओपनसाठी सर्वसाधारण आणि महिला आरक्षण मिळून 1360, तसेच पदवीधर अंशकालीनच्या 195, तसेच बाकी आरक्षित जागा पकडता ओपनसाठीचा कट ऑफ हा 137 गुणांपर्यंत येण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.